बोगस टॅक्सी चालकांवर कारवाई करावी. मनसे अध्यक्ष दिनेश पुंडे यांची पोलिसात लिखित तक्रार. अवैधरित्या रस्त्यांवर टॅक्सी पार्किंगमुळे पादचाऱ्यांना अडथळा. महिला आरक्षण विधेयकावरून साताऱ्यात भाजपच्या महिलांचा जनआक्रोश मोर्चा. विरोधकांच्या भूमिकेचा तीव्र निषेध. पदयात्रेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी. बुवा बाबांनी अध्यात्म सांगावं, मनाला वाटेल तसा इतिहास सांगू नये. संभाजीराजे छत्रपती यांचं ट्विट. महाराष्ट्रात प्रत्येकानं मराठीमध्ये बोलणं अपेक्षित. रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची गरज. आमदार रईस शेख यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती. रिक्षा चालकांना मराठी बोलता आलं पाहिजे. मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. बागेश्वर महाराजांनी केलेल्या विधानासंदर्भात मला काहीच माहीत नाही. महाराजांबद्दल वाईट बोललेलं सहन करणार नाही. मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. पंढरपुरातील मनोहर भोसलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. फसवणूक आणि जादूटोणा विरोधात मनोहर भोसले आणि विशाल वाघमारेकर यांना अटक झाली होती. बागेश्वर महाराजांकडून शिवरायांबद्दल केलेलं वक्तव्य गंभीर. अध्यात्म आणि धर्माच्या आड सगळं झाकण्याचा प्रयत्न. ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. पुण्यात पीएमपीएल बस चालकाचा थरार. डेक्कन भागात चालकांना दारूच्या नशेत अनेक गाड्यांना दिली धडक. पोलिसांनी बस चालकाला घेतलं ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.